जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आता पुण्याच्या वेशीवरती म्हणजेच पुणे जिल्ह्याच्या बाँड्रीवरती सराटी येथे मुक्कामासाठी येणार आहे आणि उद्या पालखी सोहळा हा सोलापूरमध्ये प्रवेश करेल। आपण आता नीरा नदीच्या काठावरती आहोत। याच नीरा नदीवरती उद्या तुकाराम महाराजांच्या पालखीच्या पादुकांना नीरा स्नान घडवलं जाणार आहे। जी तुकाराम महाराजांची पालखी सोहळा देहूवरून निघतो आणि या पालखी सोहळ्यात सगळ्यात महत्त्वाचा व धार्मिक विधी म्हणजे नीरा नदीमधील श्री पादुकांचा स्नानाचा विधी। हा विधीला या पालखी सोहळ्यामध्ये एक महत्त्व आहे। याचबरोबर आश्वानला देखील महत्त्व आहे आणि नीरा नदीमध्ये विधिवत स्नान घातले जाते। हजारो वारकरी तुकोबा ज्ञानोबाचा गजर या वारी सोहळ्यात या पादुका स्नानाच्या वेळी करत असतात। तर याच नीरा नदीच्या काठावरती यावेळी हजारो भाविक भक्त उपस्थित असतात। आपण पाहू शकता याच नदीमध्ये आता प्रशासनाच्या वतीने तयारी देखील करण्यात सुरू आहे आणि याच नदीमध्ये उद्या सकाळी पहाटेच्या सुमारास नीरा स्नान पार पडेल। हा सोहळा भक्तिभाव आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। नीरा नदीमध्ये श्रींच्या पादुकांचं स्नान घालून त्यावेळेस वारकऱ्यांचा या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळतो। तर वारकरी देखील या नीरा नदीमध्ये स्नान करून आपला आनंद गगनात मावत असतात। या पालखी सोहळ्यामध्ये विशेष महत्त्व म्हणजे या नीरा स्नानाला आहे आणि उद्या नीरा स्नान झाल्यानंतर हाच पालखी सोहळा शेजारील अकलूज म्हणजेच सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल आणि पुणे जिल्ह्यातील पालखी सोहळा उद्या समाप्त होईल आणि अकलूजमध्ये प्रवेश केल्यानंतर उद्या अकलूजमध्ये विसावा देखील